नमस्कार, दीक्षा कॉम्प्युटर लँग्वेजेस मध्ये आपलं सर स्वागत करत आहे. तर आज आपण एक्सेल मध्ये इफ ऑर ह्या फंक्शनचा यूज कशा प्रकारे करायचा आणि इफ अँड फंक्शनचा यूज कशा प्रकारे करायचा असतो ते आज आपण शिकणार आहोत. तर तुझ्यासमोर मी एक डेटा दिलेला आहे. त्या डेटामध्ये मला काय करायचं आहे की धरून चला माझे दोन कंडिशन आहेत. एक तर माझं काय आहे की एक तर तो कंपनीचा म्हणजे त्याला बोनस द्यायचा आहे की नाही हे आपल्याला ठरवायचं आणि जर त्याच्या कंडिशन मध्ये तो जो बसला तर सॅलरीचे आपल्याला 10% त्याला बोनस द्यायचा. तर ती कंडिशन चेक करत असताना तुम्ही काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ते सांगतो तुम्हाला पहिल्यांदा. तर बघा, पहिल्यांदा तो एक तर परमनंट पाहिजे. परमनंटला इथे काय पाहिजे आपल्याला येस पाहिजे. दुसरं म्हणजे काय की ते सॅलरी 10,000च्या पुढं पाहिजे. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की ऑर आणि अँड. ऑर काय म्हणतो की दोन्हीपैकी एक जर कंडिशन जर त्याची मॅच असेल, त्या दोन्हीपैकी एक जरी कंडिशन जर जुळाली किंवा आपण त्याला म्हणतो मॅच झाली, तर तो उत्तर काय प्रिंट करतो? ट्रू प्रिंट करतो. आणि अँड काय करतो? अँडला दोन्ही कंडिशन त्याला काय लागतात? ट्रू लागतात. तर तुम्हाला मी काढून दाखवतो बघा, लक्ष द्या इकडं. एकदम सोप्या भाषेमध्ये. तर बघा, पहिल्यांदा काय करायचं? कधीही कोणताही फॉर्म्युला लावत असताना पहिल्यांदा आपल्याला इज इक्वल टू करायला विसरायचं नाही. इक्वल करा, इफ फंक्शनचा उपयोग करा. इफ लावल्यानंतर मग आपल्याला अजून एक फंक्शनचा यूज करायचा आहे ते म्हणजे ऑर. आता हे इफ कशासाठी वापरणार आहोत आपण की जर त्याचं ट्रू किंवा फॉल्स मध्ये उत्तर येत असेल ना, तर त्यासाठी त्याचं आपल्याला ट्रू किंवा फॉल्स मध्ये आपल्याला काय करायचं, तर सॅलरीचे 10% आपल्याला पाहिजे ना, त्यासाठी ते इफ लावायचं. आता इफ आणि ऑर घ्यायचं. घेतल्यानंतर लॉजिक टेस्ट काय आहे आपली, की ही जी जे काय आपलं कोण असेल एम्प्लॉय किंवा आपण नेम म्हणतो त्याला, परमनंट वर क्लिक करायचं. आता इथं काय पाहिजे मला, परमनंट इथं यस असेल. दुसरं म्हणजे काय की याची सॅलरी मला काय पाहिजे, 10,000च्या पुढं पाहिजे, 10,000च्या पुढं पाहिजे. जर असेल तर, जर माझी ही कंडिशन आहे, या कंडिशन जर असेल तर आता लॉजिक लावून झालं आपलं. लॉजिक फॉर्म्युला कोण लावला? हा ऑरने लावला. जर आता ट्रू मध्ये काय पाहिजे मला, की ह्या सॅलरीचे मला 10% पाहिजे, इंटू मला 10%. याच्यावर क्लिक करायचं आणि एंटर करायचं. सॉरी, एंटर नाही करायचं. फॉल्स मध्ये काय पाहिजे, जर कुठलीच गोष्ट जर जुळत नसेल तर फॉल्स मध्ये काय पाहिजे मला इथं, नो बोनस आलं पाहिजे लिहून. काय आलं पाहिजे तुम्हाला? नो बोनस. आणि एंटर करायचं. बघा, 10,000चे 1,000 रुपये आले. कारण का? त्याची सॅलरी किती? 10,000च्या पुढं आहे. जर 8,000 घेतले असते तर बघा तिथं काय आलं असतं, सॉरी 8,000 इथं 80,000 झालेत ना, त्याच्यामुळे त्यांनी 8,000 त्यांनी बोनस दिला मला. बघा, नो बोनस आला कारण का? दोन्हीपैकी एकही कंडिशन ऑरला जुळत नाही, तर तिथं काय आलं? नो बोनस. याच जागी जर आपण अँड वापरला, मी अजून एकदा सांगेल तुम्हाला फॉर्म्युला हा. तर आता अँड वापरतो, इक्वल टू इफ अँड, त्यानंतर इथं परमनंट वर क्लिक करा. आपल्याला परमनंट आपली लॉजिक आहे, हे मला कंडिशन काय पाहिजे इथं? येस पाहिजे. दुसरं म्हणजे काय, याची सॅलरी मला 10,000च्या पुढं पाहिजे. जर असेल तर मला काय करा, या सॅलरीचे 10% द्या. जर नसेल तर काय आलं पाहिजे इथं मला? नो बोनस. अशी आपण एक कंडिशन लावली तो ऑटोमॅटिक आपली कंडिशन किंवा क्रायटेरिया आपला चेक करतो आणि आपलं उत्तर जे आपल्या कंडिशन वाईज जर लावलं असेल तर आपलं उत्तर ट्रू प्रिंट करतो, नाही तर फॉल्स प्रिंट करतो. आता आता नो बोनस का आले? कारण एकही कंडिशन जुळाली नाही. अँड तर काय म्हणतो की मला दोन्ही कंडिशन लागतात. ऑर तो दोन्हीपैकी एक बोलतो, पण अँड काय म्हणतो मला दोन्ही कंडिशन मला पाहिजे म्हणजे पाहिजेत. आता मी तर काय करतो, येस करतो. आणि इथं पण आता नो आला. आता मी काय करतो, सॅलरी इथं करतो 70,000 रुपये. बघा, दोन्ही कंडिशन मध्ये मला इथे 70,000 रुपये, 7,000 रुपये. अशा प्रकारे एक्सेल मध्ये तुम्ही इफ आणि ऑर आणि इफ आणि अँडचा फंक्शनचा उपयोग करू शकता. जेणेकरून तुम्हाला कंपॅरिझन करून तुम्हाला एखादी गोष्ट, तुम्हाला आता धरून चला एखाद्या कंपनीवर तुम्ही जॉब करताय, त्या ज्या कंपनीमध्ये एक कंडिशन आहे. जर एखाद्याला इन्क्रिमेंट द्यायची असेल तर त्याला इन्क्रिमेंट साठी काय बघतात की तो आता त्याची प्रेझेंटी नाही, त्याची प्रेझेंटी 75% ऑफिसमध्ये पाहिजे. प्लस त्यांनी किती प्रोजेक्ट अप्रूव्ह केले त्याच्यावरून त्याची सॅलरी ग्रोथ करायची की नाही हे आपल्या इथून ठरू शकतो. अशा आपण कंडिशन पण लावू शकतो. त्या दोन कंडिशन मध्ये आपल्याला एखादी गोष्ट जर कंपॅरिझन करायची असेल आणि जर आपल्याला ट्रू किंवा फॉल्स मध्ये जर उत्तर पाहिजे असेल किंवा ट्रू किंवा फॉल्स मध्ये जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल ना, तर तुम्ही इफ ऑर आणि इफ अँडचा उपयोग करू शकता. अशा प्रकारे तुम्ही एक्सेल मध्ये जर माझा हा तुम्हाला इफ आणि ऑरचा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा. सॉरी, लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.